37 करोड, 100 करोड, 140 करोड, 400 करोड हे आकडे आहेत मराठी सिनेमासृष्टीतील टॉप कलाकारांच्या संपत्तीचे. होय, तुम्ही बरोबर ऐकलात. मराठी सिनेमाचे जे कलाकार आहेत ते फक्त दर्जेदार चित्रपट देत नाही, तर ते कोट्यावधीचे व्यवसाय करतात, बिझनेस करतात. आज आपण बघणार आहोत की मराठी सिनेमासृष्टीमध्ये टॉप 10 कलाकार ज्यांची संपत्ती लाखोच्या घरामध्ये आहे. नंबर 2 आणि नंबर 1 वरती जे कलाकार आहे ते ऐकून तुम्ही शॉक व्हाल. पण प्रश्न पडतो की नंबर 1 वरती नेमका कोणता कलाकार असेल? अशोक सराफ, सचिन पिळगावकर का एखादा नवीन चेहरा? मराठी चित्रपटांमध्ये जे नवीन कलाकार आहेत तेही सुद्धा चांगली ऍक्टिंग करतात, त्यांची डायलॉग डिलिव्हरी सुद्धा खूप छान असते. पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत? तर आज या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक कलाकारांची नेटवर्क बघणार आहोत. त्यांच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत नेमके काय आहे, ते कोणते बिझनेस करतात, कोणते शॉप चालवतात, या सगळ्या गोष्टीवरती आपण एक छोटीशी नजर टाकणार आहोत. आणि कोणता ऍक्टर, कोणता कलाकार किती पैसे कमवतो, त्यांचे उत्पन्नाचे स्रोत नेमके किती आहेत, चित्रपट, जाहिराती, व्यवसाय, सोशल मीडियावरती स्पॉन्सर्ड पोस्ट, या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. त्यासोबतच त्यांची मालमत्ता, त्यांची गुंतवणूक आणि त्यांची गुप्त असलेली संपत्ती, या सगळ्या गोष्टीवरती आपण पडदा टाकणार आहोत. त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. वळूया नंबर 10 कडे. नंबर 10 वरती आहे प्राजक्ता माळी. पांडू आणि डोक्याला शॉट हे चित्रपट त्यांचे सुपरहिट झाले. मराठी प्रेक्षकांनी त्यांना भरभरून प्रेम दिलं. आणि फक्त चित्रपटच नाही तर त्या एक उद्योजिका सुद्धा आहे. त्यांची एकूण संपत्ती 16 ते 40 कोटीच्या दरम्यान आहे. एक चित्रपट करण्यासाठी ते 15 ते 20 लाख रुपये चार्ज करतात. त्यांचा स्वतःचा दागिन्याचा सुद्धा व्यवसाय आहे. प्राजक्ता राज गोल्ड, सिल्वर, कॉपर, इमिटेशन दागिने. त्यांचं करंजमध्ये सुद्धा एक फार्म हाऊस आहे. तिथे त्यांचा 3 BHK चा फ्लॅट आहे. तो फ्लॅट ते रेंटवरती देतात आणि तिथून त्यांना 17 ते 30 हजारापर्यंत रेंट मिळतं. याशिवाय त्या दिग्दर्शिका सुद्धा आहे. म्हणजे त्यांच्या उत्पन्नामध्ये भर करण्यासाठी त्यांच्याकडे बरेचसे मार्ग आहे. नंबर 9 वरती येते निवेदिता सराफ. अशी ही बनवा बनवी, तुझी माझी जमली जोडी हे सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केलाय. त्यांचा अभिनय हा मराठी प्रेक्षकाला फार आवडला. मराठी प्रेक्षकांनीही त्यांना भरभरून प्रेम दिलं. आणि त्या फक्त अभिनेताच नाहीये तर त्या एक उद्योजिका सुद्धा आहे. त्यांची एकूण संपत्ती ही 10 कोटीच्या घरात आहे. त्यांचा एक स्वतःचा बिझनेस सुद्धा आहे, हंसगामिनी साड्या डिझाईन म्हणून. मोठमोठ्या अभिनेत्री तिथे साड्या घेण्यासाठी येतात. याशिवायच त्यांचं एक युट्यूब चॅनल सुद्धा आहे. त्यावरती त्या पारंपरिक रेसिपी शेअर करत असतात. तिथनंही त्यांना चांगलाच रेव्हेन्यू जनरेट होतो. अभिनय, व्यवसाय, डिझाईन, त्या एक ऑलराऊंडर आहे. नंबर 8 वरती येतोय अंकुश चौधरी. दुनियादारी आणि क्लासमेट या चित्रपटांनी त्याला सुपरस्टार बनविलं. त्यांचे चित्रपट फार धमाल असतात. त्यांची ऍक्टिंग सुद्धा नेक्स्ट लेवल वरती असते. दुनियादारी हा चित्रपट जेव्हा आला होता तेव्हा प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रेम दिलं. दुनियादारी या चित्रपटाचं बजेट हे 32 कोटी रुपयाच्या घरात होतं. त्याची एकूण संपत्ती ही 30 ते 40 कोटीच्या घरात आहे. प्रति चित्रपटाला तो 25 ते 30 लाख रुपये चार्ज करतो. त्याच्यासोबतच तो ब्रँड इन्व्हेस्टमेंट सुद्धा करतो. त्यासोबतच सोशल मीडियावरती त्याचे चांगले फॉलोअर्स आहे. जवळपास त्याचे स्पॉन्सरचे चार्जेस हे 1 ते 2 लाखाच्या दरम्यान आहे. नंबर 7 वरती येतो सचिन पिळगावकर सर. मराठी सिनेमामधला हा असा एक अभिजात कलाकार जो अभिनेता सुद्धा आहे, जो दिग्दर्शक आहे, जो निर्माता, वितरक सगळं काही करतोय. सब कुछ कर लेता है बंदा. अगर फिल्म बनानी हो सचिन पिळगावकरला घेऊन या. ते गाणी सुद्धा गातात. म्हणजे ते एका प्रकारचे सिनेमाचे ऑलराऊंडर आहे. अलीकडचंच उदाहरण घ्या, नवरा माझा नवसाचा 2 हा चित्रपट 5 कोटीमध्ये बनला होता. या चित्रपटाने ओव्हरऑल 25 कोटीची कमाई केली. म्हणजे जवळपास आपण बघितलं तर 150% रिटर्न्स ऑफ इन्व्हेस्टमेंट. हा चित्रपट त्याने स्वतः खिशातून पैसे लावून बनवला होता. नो वितरक, त्याच्याकडे कोणताच प्रोड्युसर नव्हता आणि त्याच्याकडे कॉर्पोरेट स्टुडिओ सुद्धा नव्हतं. एनी कॉर्पोरेट स्टुडिओ. त्यांची नेटवर्क ही फारशी पब्लिक नाहीये, पण चित्रपटांची कमाई, रिअल एस्टेट आणि 50 वर्षाचा अनुभव सांगतो की 30 ते 40 कोटी रुपये ते कमवत असतील. नंबर 6 वरती येते अरुण गोविल. तुम्हाला वाटेल की ज्यांनी महाभारत, रामायणमध्ये प्रभू रामांची भूमिका केली आहे ते कोट्यावधींच्या संपत्तीचे मालक असतील. पण सत्य थोडं वेगळं आहे. 2024च्या निवडणुकीमध्ये अरुण गोविल यांनी दाखल केलेल्या मालमत्तेच्या शपथपत्रानुसार त्यांची एकूण संपत्ती ही साधारणतः 14.44 कोटी रुपये आहे. हो, इतकीच. याचं कारण असं आहे की अरुण गोविल यांनी केवळ अभिनयावरती भरोसा ठेवलाय. व्यवसायामध्ये त्यांची फारशी डायव्हर्सिफिकेशन नाहीये. त्यामुळे त्यांची नेटवर्क ही तुलनेमध्ये फार कमी दिसते. पण हे आपल्याला एक धडा देतं की मराठी चित्रपटांमध्ये केवळ एक अभिनय पुरेसा नाहीये, तर उत्पन्नाचे एकाधिक स्रोत असणं हे पण फार गरजेचं आहे. नंबर 5 वरती येते अशोक
सराफ. मराठी सिनेमा सृष्टीचा विनोदाचा बादशाह पण अशोक सराफ यांची संपत्ती ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. मीडिया रिपोर्टनुसार अशोक सराफ यांची नेटवर्क ही साधारणतः 37 कोटीच्या घरात आहे. त्यांची पत्नी निवेदिता सराफ यांची नेटवर्क ही 10 कोटी रुपये होती. एकूण कुटुंबाची संपत्ती 47 कोटी रुपये आहे. अशोक सराफ यांच्या मुख्य उत्पन्नाचे स्रोत चित्रपट, नाटके, टीव्ही मालिका, पण विशेष म्हणजेच त्यांनी कधीही स्वतंत्र व्यवसायाकडे लक्ष फारसं दिलं नाही. तरीही त्यांनी प्रचंड संपत्ती निर्माण केली आहे. हीच आहे त्यांची ब्रँड व्हॅल्यू. नंबर 4 वरती येते प्रसाद ओक. प्रसाद ओक, पावनखिंड, फतेह शिकस्त, हर हर महादेव. प्रसाद ओक यांनी मराठी सिनेमाला ऐतिहासिक चित्रपटांची एक नवी ओळख दिली आहे. पण ते अभिनेता नाहीये, तर ते दिग्दर्शक, लेखक, निर्माते सुद्धा आहेत. त्यांचं उत्पन्न हे अभिनयापेक्षाही त्यांनी प्रोडक्शन आणि दिग्दर्शकातून ही त्यांचा खूप जास्त मोठा फायदा होतो. शैक्षणिक आणि टेक ब्रँडसाठीही त्यांना इंडोसमेंट येतात. त्यांच्या विचारवंत व्यक्तिमत्वामुळे सुद्धा ते या ब्रँडसाठी आदर्श चेहरा आहेत. प्रसाद ओक यांचे अंदाजे नेटवर्क ही 40 ते 50 कोटी रुपये असेल. त्यांची खासियत म्हणजेच ब्रह्मास्त्र प्रोजेक्ट्स, एक ऐतिहासिक आणि हिट म्हणजेच पुढच्या 3 ते 4 वर्षामध्ये त्यांची आर्थिक सुरक्षा. आता येतं एक असं नाव ज्याने बॉलिवूड ते मराठी दोन्ही सिनेमा सृष्टीमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलंय. नंबर 3 वरती आहे रितेश देशमुख. रितेश देशमुख यांचे नेटवर्क साधारणतः 140 कोटी रुपये आहे. फक्त 5 वर्षापूर्वी 2021 मध्ये ही संपत्ती 120 कोटी रुपये होती, म्हणजे 16% वाढ. त्यांची संपत्ती ही बॉलिवूड चित्रपट, हाऊसफुल फ्रँचायझी ते धमाल फ्रँचायझी पर्यंत, मराठी चित्रपट निर्मिती, त्यांची प्रोडक्शन कंपनी सुद्धा आहे, मुंबई फिल्म कंपनी, गोल्ड फ्रेस्ट हायस्कूल, वाशी आणि लातूरमध्ये सुद्धा त्यांची शाखा आहे. वर्ल्ड पिकल बॉल लीग मध्ये सुद्धा त्यांनी गुंतवणूक केली आहे. पुणे युनायटेडचे सहमालक, बिग बॉस मराठी होस्ट म्हणून सुद्धा त्यांची चांगलीच कमाई होते आणि इंस्टाग्राम वरती त्यांचे 2.37 कोटीचे फॉलोअर्स आहे, तिथेही त्यांना चांगलीच स्पॉन्सरशिप येते. रितेश देशमुख यांनी आपल्या पत्नी जिनिलिया सोबत एक कपल ब्रँड सुद्धा उभा केलाय. त्यांच्यातील केमिस्ट्री हीच एक त्यांची सर्वात मोठी संपत्ती आहे. नंबर 2 वरती येते मोहनलाल. आता तुम्ही म्हणाल की मोहनलाल हे मल्याळम सिनेमा सृष्टीचे भाग आहेत. आता हे मराठीमध्ये कसे आले, थोडं थांबा. त्यामुळेच नंबर 2 हा एवढा इंटरेस्टिंग आहे. मोहनलाल यांची नेटवर्क ही साधारणतः 400 ते 450 कोटीच्या घरात आहे. एका चित्रपटासाठी ते 20 कोटी रुपये मानधन घेतात. त्यांची मालमत्ता दुबईमध्ये बुर्ज खलिफा मध्ये त्यांचा अपार्टमेंट आहे. चेन्नईमधील संपत्ती, उटीमधील विला, त्यांचे रेस्टॉरंट चेन्स, मूव्ही थिएटर, हॉस्पिटल, मसाला ब्रँड अशा विविध गुंतवणुका त्यांच्या आहेत. पण मराठीमध्ये याचा काय संबंध? मोहनलाल हे मराठीमधल्या सामना या चित्रपटाचे भाग होते. याशिवाय मोहनलाल मराठी प्रेक्षकांमध्येही तितकेच लोकप्रिय आहे. अनेक मराठी चित्रपटांची निर्मितीसाठी त्यांना ऑफर्स येतात. म्हणजे मराठी इंडस्ट्रीची जी स्पर्धा आहे ती आता साऊथ सिनेमा इंडस्ट्रीमध्ये सुद्धा झळक. पण तरीही नंबर 1 हा आपला मराठी माणूसच आहे. नंबर 1 वरती आहे सचिन पिळगावकर यांचं कुटुंब. हो, नंबर 1 वरती नाव आहे सचिन, सुप्रिया आणि श्रिया पिळगावकर यांचं कुटुंब. सचिन पिळगावकर यांचा स्वतःचा चित्रपट व्यवसाय आहे. सुप्रिया पिळगावकर यांचा अभिनय आणि व्यवसाय आणि श्रिया पिळगावकर यांचे बॉलिवूड आणि OTTचा प्रवास. एकत्रितपणे हे कुटुंब 100 कोटी रुपयाहून अधिक मालमत्तेचे मालक आहे. सचिन यांची सर्वात मोठी ताकद आहे डिस्ट्रीब्युशन. त्यांनी नवरा माझा नवसाचा 2 हा चित्रपट स्वतः वितरित केलाय आणि दाखवलं की कोणत्याही स्टुडिओ शिवाय ते यशस्वी होऊ शकतात. आणि सुप्रिया पिळगावकर सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी हम आपके है कौन सारख्या बॉलिवूड सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलंय, पण मराठीमध्ये सुद्धा त्यांनी भारीच योगदान दिलंय. तर हे आहे मराठी सिनेमा सृष्टीचं आपल्या यादीमधलं नंबर 1 कलाकारांचं कुटुंब. अभिनय, व्यवसाय, वितरक तिन्ही क्षेत्रामध्ये हे लोक आघाडीमध्ये आहे. तर मित्रांनो, ही होती यादी. पण या यादीमधून आपल्याला एक गोष्ट स्पष्ट होते की मराठी सिनेमा सृष्टी आता फक्त कलापुरती मर्यादित राहिली नाही, तर ही एक उद्योग म्हणून सुद्धा पाहते. अनेक कलाकारांनी आपली ब्रँड व्हॅल्यू ओळखली आणि विविध व्यवसायामध्ये त्यांनी पैसे गुंतवले, जसे की प्राजक्ता माळीचे दागिने, निवेदिता सराफ यांची साड्याचा ब्रँड, रितेश देशमुख यांची शाळा आणि क्रीडांचा संघ. हे उदाहरण आहे मराठी कलाकारांच्या बिझनेस माइंडसेटचं. पण सर्वात मोठं विश्लेषण, या सर्वांचा मूळ पाया आहे प्रेक्षकांचा प्रवास. हीच ताकद आहे आपल्या कलाकारांवरती प्रेक्षकांनी केलेला विश्वास. तुम्हाला काय वाटतं? ही यादी तुम्हाला पटली आहे का, की याच्यामधनं काही कलाकार वगळलेत? खाली कमेंट्समध्ये सांगा. आणि हो, असेच विश्लेषण आपण घेऊन येत असतो. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकर. टिल दॅन बाय.